मस्त असं फ्रूट कस्टर्ड बनवलेलं आहे. ते कसं बनवलं ते मी आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला तर मग आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवलेलं आहे फ्रूट कस्टर्ड. तर बाहेर उन्हाळा वाढलेला आहे, गरमीचं वातावरण आहे. बाहेरून आल्यावर आपल्याला काहीतरी थंड प्यावंसं नाही तर खावंसं वाटतं. तर आज मी अशी थंड अशी मस्तपैकी अशी फ्रूट कस्टर्डची रेसिपी घरच्या घरी बनवलेली आहे. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग मी तुम्हाला साहित्य काय लागलं, किती प्रमाण घेतलं आणि बनवण्याची पद्धत काय होती ती मी तुम्हाला दाखवणार आहे. किती भारी वाटतंय ना एकदम. जास्त मी फळं नाही घातली. तुम्ही फळं तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. याच्यामध्ये मी नुसतं चिकू आणि केळीचा वापर केलेला आहे. तुम्ही ग्रेप्स, डाळिंब, तुम्हाला जे फळं आवडतात ना, आंबा आहे, कलिंगड आहे, ते तुम्हाला आवडतं ते घालू शकता. चला तर मग आता आपण बघूया ही रेसिपी कशी बनवली ती. हे बघा, मी आता 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. हे मी अमूलचं 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये स्टीलच्या. शक्यतो जेव्हा आपण हे गोड पदार्थ बनवतो ना, तर दूध वगैरे गरम करायचं असेल तर स्टीलच्या भांड्याचाच वापर करा. हे बघा, ते एका स्टीलच्या टोपामध्ये 1.5 लिटर दूध काढलेलं आहे. हे आता आपल्याला ना उकळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी सांगते, हे एकदा जेव्हा दूध उकळतं ना, त्यावेळी लगेच उकळल्यावर ना आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि एक चमचा घेऊन तो एकदा असा हलवायचा आतमध्ये, जेणेकरून आपलं दूध ना बाहेर सांडलं जाणार नाही आणि बरंच होईल बघा खाली न सांडल्यामुळे. तर आता आपण हे गरम दूध करून घेऊया. आहे बघा, गॅस हा एकदम फास्ट ठेवायचा आहे आणि तुमचं सगळं लक्ष त्याच्यावर ठेवायचं आहे, नाहीतर नजरटी दुर्घटना घटी असं व्हायला नको. कारण दूध एकदा गरम व्हायला आलं ना की जरा जरी नजर चुकली ना लगेच उठून खाली जातं. तुम्हाला तर किती वेळाचा अंदाज आलेला पण असेल, खूप वेळा. तर हे बघा, आता मी गॅस एकदम फास्ट ठेवलेला आहे, स्लो मीडियम अजिबात नाही. आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे. बघा, स्टीलचं पातेले घेतल्यामुळे कसं दूध गरम व्हायला ना जास्त टाईम नाही लागत, लवकर होतं. कारण स्टील हे लवकर गरम होतं त्याच्यामुळे. तर तुम्ही गरमीमध्ये फ्रूट कस्टर्डची रेसिपी अशासाठी ट्राय करा की जेणेकरून फळं पण आपल्या पोटात जातील. आता हे बघा, मी कस्टर्डची पावडर बघा कुठची घेतली आहे. व्हॅनिला इन्सेस आहे, व्हॅनिलाचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. तर आता ही मी ना 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे ना, तर 1.5 लिटर दुधामधला ना अर्धा पेला ना मी बाजूला काढून ठेवला आहे. आणि हे कोमट वगैरे दूध नाही आहे बरं का, आपण जे मी गरम करायच्या अगोदर काढलेलं ना तेच दूध आहे. आणि हे गरम करून तर आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे, नाहीतर काय होणार, जेव्हा ही आपण त्याच्यामध्ये पावडर टाकणार ना त्या गुठल्या तयार होणार आणि मग ते मेल्ट नाही होत, ते तशाच राहतं. आता हे बघा, हा नाश्ता करायचा चमचा आहे. तर 1.5 लिटर दुधासाठी मी 7 चमचे कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे. तर 1.5 लिटर दुधासाठी 6 ते 7 चमचे योग्य प्रमाण आहे. तुम्हाला जर जास्त थोडंसं थिक हवं असेल तर तुम्ही 7 चमचे वापरू शकतात, नाहीतर थोडा जर कमी तुम्हाला थिकपणा त्याच्यामध्ये हवा असेल ना तर तुम्ही 6 चमचे वापरलात तरी पण चालेल. हे मी एकदम भरून घेतले नव्हते, थोडेसे कमीच घेतलेले. तर आपण आता हे ना थंड दुधामध्ये टाकून ना व्यवस्थित उकळून हे ढवळून घ्यायचं आहे ते जेणेकरून कसं त्याच्यामध्ये गुठल्या नाही राहणार. आणि दुधाकडे पण लक्ष ठेवायचं आहे, कारण गॅस आपण एकदम फास्ट केलेला असल्यामुळे ते ओतून जाण्याची फार दाट शक्यता असते. तर आता हे बघा, ढवळून झालेलं आहे व्यवस्थित. आता हे बघा, दुधाला थोडा 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 करून आता उकळ येणार आहे. तर लक्ष आपण अजिबात हलवता कामा नये आणि हे पण असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा हे आपण दूध उकळत ठेवतो ना त्यावेळीच हे दुधामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे. जेव्हा दुधाला एक उकळ येणार आहे ना त्याच्यानंतरच आपल्याला हे जे आपण चमच्याने ढवळून हे 6 चमचे टाकलेलं आहे ना कस्टर्ड पावडर, ती थोडी 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 करून घालायची आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आपली व्यवस्थित ढवळून झालेली आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा दूध उकळेल ना तेव्हा परत एकदा हे ओतताना आपल्याला चमच्याने परत एकदा ढवळून घ्यायची आहे.
जेणेकरून ती पावडर ना खाली अशी ना चिकटून बसते ना, ती व्यवस्थित हे होणार. आता तुमच्याकडे जर केशर असतील ना, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे केसर असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे कसा थोडासा कलर थोडासा चेंज होणार. हे बघा दुधाला बघा उकळी आली आहे, ओतायच्या अगोदरच चमचा मारून गॅस मी कमी करून घेतला. दूध हे फॅटवालं असल्यामुळे बघा साय पण मस्त आली. आणि जेणेकरून लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा हे कस्टर्डचे तुम्ही रेसिपी कराल ना, दूध हे तुम्ही जास्त मलाईवालंच घ्यायचं आहे. हे बघा दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण हळूहळू करून जे पेल्यामध्ये आपण ही पावडर ढवळून ठेवलेली ना, ती परत एकदा ढवळून घ्यायची. आणि आता आपल्याला एका साईडने मी चमचा पकडणार आणि ना थोडं करून ते घालून ढवळत राहायचं. तुम्ही वेगळा पण तुम्ही फ्लेवर हे करू शकतात कस्टर्डचा, पण व्हॅनिला फ्लेवर जरा चांगला लागतो. हे बघा आता मी थोडं करून ह्याच्यात टाकून घेणार आहे. दूध तर आपलं उकळतं आहे, मी गॅस अजिबात बंद नाही केला आहे, लक्षात घ्या. जेव्हा दूध आपण गॅस कमी करायचा, एक उकळ आल्यानंतर एक चमच्याने फिरवून घ्यायचं. आणि हे बघा थोडं करून आपण ढवळत राहायचं. थोडं आता हे ना सगळं टाकून झालेलं आहे बघा, पेल्यात काहीच नाही, पावडर पण नाही. आता हे ना व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आणि ना 2 ते 3 मिनटं आपल्याला हे ना असंच ठेवायचं आहे उकळत आपल्याला हे दूध, जेणेकरून जो आपण ही पावडर टाकली ना ती पण व्यवस्थित आतमध्ये मिसळली जाते. आणि लक्षात घ्या, हे पावडर वगैरे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची. तर हे बघा 1.5 लिटर दुधामध्ये ह्या मी 3 वाट्या साखर घातलेली आहे, छोट्या वाट्या आहे. अंदाजे बोललात तर तुम्ही 100 ग्रॅम साखर होईल ती. हे बघा आता मी साखर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता व्यवस्थित आपल्याला हे ढवळून परत एकदा घ्यायचं आहे. आणि 2-3 मिनटं झाल्याच्या नंतर गॅस हा स्लो ठेवून आपल्याला बंद करायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये फळं टाकू शकता, जसे की द्राक्ष आहेत, सफरचंद आहे, केळी आहेत, चिकू आहेत, डाळिंब आहे. पण लक्षात घ्या की डाळिंब आणि ग्रेप्स ही फळं थोडीशी आंबटपणा असतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी तर घातली नाही, तुम्ही स्किप करू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही याच्यामध्ये फळं घालणार ना, तेव्हा हे ना दूध एकदम थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला टाकायचं आहे. गरम दुधामध्ये अजिबात टाकायची नाही आहे, हे एक लक्षात घ्या तुम्ही. आणि जेव्हा पण तुम्ही हे फळं आतमध्ये टाकणार ना, तेव्हा तर अगोदर तुम्हाला ही कट करून ठेवायचीच नाही आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटणार ना की दूध आपलं थंड होत आलं आहे, त्यावेळी 2 मिनटं तुम्ही कापा आणि हे करा. नाहीतर काय होतं, सफरचंद वगैरे बघा कापून अगोदर ठेवलं ना तर ना ते काळपट होतं बघा. तसंच हे बाकीची फळं पण आहेत, केळं पण तसंच आहे. तर आता बघा हे मस्तपैकी मी गॅस बंद केलेला आहे, बघू शकतात तुम्ही, रेडी झालेले आहे. साय पण बघा साईडनं कशी आलेली आहे. तर आपलं हे आता रेडी झालेलं आहे. तर मी काय केलं, हे थंड व्हायला टाईम लागला म्हणून मी फॅन खाली ह्याला अर्धा तास ठेवलेलं. फॅन थोडासा फास्ट ठेवलेला जेणेकरून हे लवकर थंड व्हायला पाहिजे आणि नंतर ह्याच्यामध्ये फळं टाकायला पाहिजे. तर तुम्ही थिक बघू शकता, त्याचा थिकनेसपणा साय बघा साईडनं मस्त अशी झालेली आहे बघा, बघताय ना. आता हे व्यवस्थित झालेलं आहे बघा. हे तुम्ही कस्टर्ड पावडर घालून असं पण खाऊ शकता, छान लागतं चवीला. थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं, थंडगार भारी लागतं. आणि फळं पण ह्याच्यामध्ये घालू शकतो. तर मी ना 2-3 केळी घेतलेली, हे बघा, आणि ती ना अशी गोल कापून परत एकदा त्याला काप मारलं. आणि चिकू घेतलेला आहे, बाकीचे मी फळं नाही घातले, हे मी 2-3 चिकू घेतलेले. चिकू पण मधून काट मारूनच घ्यायचे, कारण चिकू वरून जरी चांगले दिसले ना तरी आतमधून ना किडा असतात आतमध्ये. त्यात हे बघा हे जे मी बनवलेलं ना ते अर्धा तास होऊन गेला आहे, मस्तपैकी थंड झालं आहे. आता ही केळी आणि चिकू ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि थोडंसं ढवळून घेणार. नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 5-10 मिनटाआधी आणि नंतर आपल्याला हे खायला घ्यायचं आहे.
तर केळी पण बघा जास्त अशी कच्ची नाही घ्यायची, थोडीशी पिकलेलीच घ्यायची, जेणेकरून गोडपणा येतो. आणि चिकू पण तसेच आहे, जास्त कच्चे नाही घ्यायचे, मीडियम घ्यायचे, म्हणजे थोडेसे पिकलेलेच घ्यायचे, जेणेकरून खाताना आपल्याला ते गोड लागणार म्हणून. तर आता आपण हे बघा चिकू आणि केळी दोन्ही पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. असं मस्तपैकी कापून झालेलं आहे. आणि लक्षात घ्या, थंड झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे. कोमट आहे, गरम आहे, याच्यामध्ये ते टाकायचंच नाही. तुम्ही याच्यामध्ये ना फळं टाकलात ना, तर मी सांगितल्याप्रमाणे दूध थंड झाल्यावरच घाला, नाहीतर काळी होणार, नाहीतर मग